30 वर्षापासून सोबत असलेले आणि बालमित्र दिगंबर पाटील फुले यांचा आज सेवापूर्तीच्या निमित्ताने कार्यगौरव सोहळा या ठिकाणी महाराष्ट्राचे शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता। फुले सरांच्याबद्दल बोलायचं झालं, अत्यंत मितभाषी, प्रामाणिक, निष्ठावान, समर्पित भावनेनं काम करणारा कार्यकर्ता, कुठल्याही फळाची अपेक्षा न करणारा, इतरांना वेळोवेळी मदत करणारा हा आमचा सहकारी। या शैक्षणिक क्षेत्रातून जवळपास 37 वर्ष 6 महिने 10 दिवस सेवा पूर्ण करून सेवा निवृत्त झालेले आहेत। त्यानिमित्तानं सर्वांचे धन्यवाद। सगळेजण कार्यक्रमाला एवढे म्हणजे पाऊस असताना सुद्धा आलेले आहेत आणि सर्वांनी कार्यक्रम, आणि खरं म्हणजे आम्ही काहीच केलेलं नाही, आम्हाला कार्यक्रम कुठं आहे हे कालच्या काल माहिती झालं। त्यामुळं सगळ्यांनी मिळून जो कार्यक्रम आमचा केलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार। काय वाटते, आज सरांचं कार्यगौरव सोहळा होता? छान छान वाटते। आणि या सगळ्या आता जी सेवा त्यांची झालेली आहे, 37 वर्ष सेवा करून त्यांनी जे कार्यमुक्त झालेले आहेत आज, आणि एकदम तब्येत पण त्यांची छान आहे, त्यामुळं खूप छान वाटते। एवढी मोठी सेवा दिली तर सर आज भावनिक होत आहे काय? आता भावनिक तर होणारच ना सर, सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे आणि तो खरं तर म्हणजे आता सगळं कार्य आता इथून पुढे वेगळं आयुष्य सुरू होणार आहे, आणि मागील जे इतकं छान आयुष्य होतं ना ते आयुष्य सोडून दुसऱ्या आयुष्याला सुरुवात करताना थोडीशी जो सत्कार सोहळा कार्यगौरव सोहळा आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथमतः महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शतशः आभारी आहे। एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये, एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांचे शतशः अजन्म ऋणी राहील आणि असंच संघटनेचं काम करत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। आमचे नेते मधुकररावजी उन्हाळे सर व त्यांच्या अधिपत्याखाली असणारे आमचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित राहून माझा हा एवढा मोठा कार्यगौरव सोहळा केला। या कार्यक्रमाला आमदार साहेबाला उपस्थित ठेवण्याचं त्यांनी नियोजन केलं, त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे। एवढंच या ठिकाणी। शिक्षक म्हणून किती वर्ष सेवा बजावली? 37 माझी सेवा 37 वर्ष 6 महिने 10 दिवस झालेली आहे आणि वेगवेगळ्या खेड्यापाड्यामधून मी नोकरीचा त्या गावाला अनुभव दिलेला आहे, मीही अनुभव घेतलेला आहे आणि तळागाळातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना शिक्षणाचं धडे देण्याचं कार्य केलेलं आहे। सर, आज एका आमदारा एवढे आपलं स्वागत झालेलं आहे, एवढे फुल हारा तुरा आलेला आहेत, एवढं भावनिक क्षण आहे, काय सांगाल सर त्याबद्दल? आणि मी आज खूप भारावून गेलेला आहे। माझ्या जीवनामध्ये हा एवढा मोठा कार्यगौरव सोहळाचं आयोजन केलेलं आहे आणि एवढं मोठं माझ्या गावातील असतील, मित्रपरिवार असतील, हे सगळे उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वांचा प्रदीर्घ सेवेतील अविस्मरणीय क्षण कोणता राहील? भरपूर